गुड आफ्टरनून एव्हरीबडी. काय म्हणतात सगळे विद्यार्थी मित्रांनो? मस्त चाललंय ना आपलं? अतिशय मस्त चाललेलं आहे. पहा, कोरोनाची साथ आणि अभ्यासात मात. बरोबर ना? कोरोनाची साथ, अभ्यासात मात. देर इज अ नो इंटरेस्ट इन स्टडी. कारण कुठलीही एक्झाम नाही, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासात इंटरेस्ट नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पुढे 11वी आणि 12वी साठी प्रचंड प्रमाणात लागणार आहेत. तुम्ही किती सिन्सिअर आहात हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही किती करणार आहात हे पण तुमच्यावरती डिपेंड आहे. चला असो, या गोष्टीला आपण इथंच थांबूयात. आपला महत्त्वाचा मुद्दा आहे नेक्स्ट पॉइंट ऑफ द चॅप्टरचं नाव आहे वर्क आणि एनर्जी मधला. पेज नंबर 19 वरती ऑब्झर्व आणि डिस्कस हा एक कन्सेप्ट दिलेला आहे. त्या कन्सेप्ट बद्दल आपण चर्चा करूयात. चला तर मग आपण चर्चा करूयात. ओके, तर आपला कन्सेप्ट आहे वर्क आणि एनर्जीचा. त्याच्यामध्ये 2 चित्र दिलेले आहेत. काळजीपूर्वक पिक्चरचं ऑब्झर्वेशन करा. एक मुलगी आहे, लक्षात येते, एक मुलगी आहे, ती त्या खेळण्याला दोरी लावलेली आहे. तिने दोरी लावलेली आहे. बघा मुद्दा काळजीपूर्वक पहा. हे खेळणी मी काढतो आहे. हे खेळणं आहे त्या मुलीकडे असणारं, राईट. हे खेळणं आहे त्या मुलीकडे असणारं आणि ती मुलगी या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करते आहे. बरोबर ना? ती मुलगी या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करते आहे. आणि मुद्दा पुढचा असा आहे, त्याच डायरेक्शन फोर्स या डायरेक्शनने अप्लाय होते, तर याच डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट होतंय. आणि याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे ऍक्च्युअल फोर्स काय होतो? तर ऍक्च्युअल फोर्स या ठिकाणी तुम्हाला इम्प्लिमेंट झालेला पाहायला मिळतो. हे आहे डिस्प्लेसमेंट, हे आहे काय आहे सांगा? हा फोर्स आहे. पण हे डिस्प्लेसमेंट होण्यासाठी सुद्धा याही ठिकाणी आपण एक प्रकारचा फोर्सच अप्लाय केलेला आहे. मग हा जो फोर्स आहे, हा ऍक्च्युअल फोर्स आहे, हे त्याचा इफेक्ट आहे. एवढ्या पोर्शन मध्ये ऍक्च्युअल फोर्स आहे, हाही फोर्स या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पाहायला मिळतं. म्हणजे जरी फोर्स या डायरेक्शनने अप्लाय होत असला तर गाडी मात्र याच डायरेक्शनने मूव्ह होते ना. म्हणजेच इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो, अप्लाइड फोर्स इज इन दिस डायरेक्शन. कारण गाडी अशी चाललेली आहे. म्हणू शकतो की नाही? जरी ती अशी ओढत असली, बघा चित्र काळजीपूर्वक पहा, पिक्चर बी काळजीपूर्वक पहा. तर ती मुलगी एका खेळण्याला दोरी लावून ती ओढती आहे. ही त्याची ओढण्याची पोझिशन आहे, ही गाडीची मोशनची पोझिशन आहे. मोशन ऑफ द व्हेकलची पोझिशन ही आहे आणि ही त्याच्यावरती अप्लाय किंवा ऍक्टिंग फोर्सची पोझिशन आहे. लक्षात येते? मग आता या ठिकाणी एक अँगल घेतलेला आहे, अँगल थीटा. पण यामध्ये बेसिक कन्सेप्ट काय? या 2 गोष्टी जास्त गरजेच्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपण कॉस थीटा घेतला. कॉस थीटा इज इक्वल्स टू बेस अपॉन हायपोटेनस. USE हायपोटेनस, बेस अपॉन हायपोटेनस. मग आता बेस काय? F1. हायपोटेनस काय? F. बरोबर ना? बेस काय? F1 आणि हायपोटेनस काय आहे? F. मग या ठिकाणी कॉस थीटा इज इक्वल टू हायपोटेनस, म्हणजे बेस हा F1, हायपोटेनस हा F आला. बरोबर ना? मग या ठिकाणी आपण काय म्हणतो पहा, या ठिकाणी काय म्हणतो आहे, F1 इज इक्वल टू F कॉस थीटा. मुद्दा लक्षात आला बघा. हा जो फोर्स आहे, कोणता? हा. या फोर्स मुळे ही गाडी या डायरेक्शनने मूव्ह होते. तर त्यासाठी
या ठिकाणचा ॲक्टिंग असणारा फोर्स आणि हा जो अँगल क्रिएट झालेला आहे त्या कन्सेप्टला आपण फोर्स ॲक्टिंग ऑन द पर्टिक्युलर एरिया असं आपण कन्सिडर करतो. बेसिकली आपला फॉर्म्युला काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असा हा फॉर्म्युला आहे, बरोबर ना. मग या ठिकाणी फोर्स कुठं आहे, या ठिकाणी आता हा जो फोर्स आहे हा फोर्स आपण त्या ठिकाणी ठेवूयात. म्हणजे काय फॉर्म्युला तयार होईल बघा, वर्क इज इक्वल टू या कंडिशन मधला वर्क इज इक्वल टू फोर्स कोणता, हा F1 फोर्स. हा फोर्सच्या ठिकाणी काय ठेवणार, F कॉस थिटा इंटू एस, F कॉस थिटा इंटू एस. आणि मग आपण असं म्हणू शकतो वर्क इज इक्वल टू Fs कॉस थिटा. आणि मग पुन्हा अँगल त्या ठिकाणच्या कंडिशन पहा. आता सध्या ह्या थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे, साधारणतः वेगवेगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी असू शकतात. तर या ठिकाणी अप्लाय होणारा फोर्स जो आहे तो फोर्सचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी, आता आपल्याला काय पाहायचं आहे, हा थिटा एक पर्टिक्युलर अँगल असणार आहे. जेव्हा या थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर हे जे अप्लाइंग फोर्स आहे, हा अप्लाइंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकच डायरेक्शन असणार आहे, राईट. अप्लाइंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकच डायरेक्शन आहे. आपण थोडंसं काळजीपूर्वक पहा. थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री, थीटाची 90 डिग्री त्याची व्हॅल्यू आहे 0. थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री त्याची व्हॅल्यू आहे 1, बरोबर ना. 90 डिग्रीची व्हॅल्यू 0, 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 आणि थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री त्याची व्हॅल्यू आहे -1. मुद्दा लक्षात घ्या. आता इथं काय होणार आहे नेमकं, या ठिकाणी आता सध्या काही ना काहीतरी अँगल आहे, साधारणतः 60 असेल, जे काय असेल ते, बरोबर ना. जर समजा या थीटाची व्हॅल्यू म्हणजे जेव्हा या थीटाची व्हॅल्यू इथे जर 0 असेल तर हा अँगल म्हणजे हा फोर्स इथे नसून याच ठिकाणी असणार आहे. दॅट टाइम अँगल ऑफ कॉस थीटा इज इक्वल्स टू 0, म्हणजे इथं ही अँगल येणार नाही. मग त्यावेळेस या कॉस थीटाची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे, थीटाची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे तेव्हा व्हॅल्यू काय येते, 1 येते. म्हणजे W इज इक्वल टू F इंटू एस असा फॉर्म्युला तयार होतो. जरा मुद्दा काळजीपूर्वक पहा. म्हणजे ही जी डॉटेड लाईन दिसते आहे ते डॉटेड लाईन हा ऍक्च्युअल फोर्स आहे. म्हणजे आपण ही दोरी अशी वरती पकडलेली होती. आता दोरी आणि म्हणजे अप्लाइंग फोर्स याच डायरेक्शनने असेल, ज्या डायरेक्शनने हे व्हेकल मूव्ह होतंय, तर त्यावेळेस ते मोशन आणि त्यावरती अप्लाय होणार अप्लाइंग फोर्स या डायरेक्शनने, डिस्प्लेसमेंट याच डायरेक्शनने. मग अशा कंडिशनला आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतो. अदरवाईज याला कुठलाही फॉर्म्युला किंवा याला कुठलंही साइन रिप्रेझेंट झालेलं नाही. दुसरी कंडिशन काळजीपूर्वक पहा. कंडिशन सेकंड, दुसरी कंडिशन आहे 90 डिग्री. येईल 90 डिग्री, या ठिकाणचा अँगल 90 होईल. म्हणजे जर काळजीपूर्वक ऑब्झर्व करा बरं, खूप सिस्टमॅटिक कन्सेप्ट आहे त्या. म्हणजे आता अप्लाइड फोर्स हा आहे, अप्लाइड फोर्सचं डायरेक्शन हे आहे आणि डिस्प्लेसमेंट ठीक आहे. आता डिस्प्लेसमेंट होईल काय, अप्लाइड फोर्सचं डायरेक्शन असेल तर डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्शनला होईल. जर समजा फोर्स तुम्ही या डायरेक्शनने अप्लाय करत असाल तर ही ऑब्जेक्ट जर समजा याला पिकअप करणे पण जर फोर्स असेल तर तो ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. मग इथला अँगल थीटा हा इथं जो अँगल थीटा आहे तो 90 डिग्री आहे. आता 90 ची व्हॅल्यू काय येते, कॉस थीटा W इज इक्वल टू F कॉस थीटा. थीटाची व्हॅल्यू किती आहे, 90 डिग्री, आणि 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, 0. सो W इज इक्वल टू F कॉस थीटाची व्हॅल्यू झाली 0 आणि मग 0 ने या सगळ्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर
वर्क इज इक्वल टू 0 वर्क. कारण का डिस्प्लेसमेंट अँड फोर्स, ऍक्टिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा डिस्प्लेसमेंट कसं आहे, ऍक्टिंग फोर्स इज परपेंडिक्युलर टू द डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंटची कंडिशन आहे आणि फोर्स कसं ऍक्ट होते परपेंडिक्युलर. त्यावेळेस वर्क कसं असतं, 0 असतं. अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे वर्क कसं आहे, 0 आहे. तिसरी कंडिशन, आता तिसरी कंडिशन म्हणजे हे अपोजिट आलं एक्झॅक्टली. म्हणजे इथला 90 आणि इथला 90 डिग्री, म्हणजे इथून एवढा किती झाला, 180 डिग्री झाला. हे झालं की नाही 180 डिग्री. हे बाजूला काढलं तर इथून एवढं काय झालं, हा 90 प्लस हा 90 180. मग इकडं आला डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती, थिटाची व्हॅल्यू 180. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस 180. कॉस 180 डिग्री, कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू -1 आहे. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस, म्हणजे इथं आला एफ इंटू एस इंटू इकडे आला -1, म्हणजे वर्क इज इक्वल टू मायनस एफ एस. असा फॉर्म्युला तयार होतो. जरा काळजीपूर्वक पहा. अप्लाइड फोर्स या डायरेक्शनने, मोशन या डायरेक्शनने आहे. मग अप्लाइड फोर्स आणि मोशन जर अपोजिट डायरेक्शनने असेल तर वर्क कसं, निगेटिव्ह. अप्लाइड फोर्स आणि मोशन हे एकामेकाला परपेंडिक्युलर असेल तर वर्क कसं, 0. अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेम, दॅट टाइम पॉझिटिव्ह वर्क. तर अशा प्रकारचं हे डिस्क्रिप्शन आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस, ऑब्झर्व अँड डिस्कस या पॉईंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. लक्षात आले सगळ्यांना. तर हा कन्सेप्ट आपण पुन्हा एक वेळेस आता टेक्स्टबुकच्या डिटेलमध्ये जाऊया. पहा, यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट डिपिक्टेड इन अ पिक्चर. घटना दिलेल्या आहेत तुमच्याकडं, चित्रांच्या स्वरूपात घटना दिल्या आहेत. पिक्चर बी अँड सी अबाव. When a child pull a toy with the help of a string. या गाडीला एक मुलगी अशा पद्धतीने ओढते आहे असं आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. एका दोरीनं ती त्या डायरेक्शन, द डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. आता आपला कंडिशन काय, ज्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय होतो त्याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट. आता इथं डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंट हे आहे पण फोर्स या डायरेक्शनने अप्लाय होते. मुद्दा लक्षात घ्या. म्हणून आपण 3 कंडिशन घेतल्या, 0, कॉस थिटाची व्हॅल्यू 0, कॉस थिटाची व्हॅल्यू 90 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 180. कारण इथं जर म्हटलं तर साधारणतः 60, म्हणजे ती व्हॅल्यू, म्हणजे ऍक्च्युअल फोर्स या डायरेक्शनने अप्लाय होतो आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनने आहे. बरोबर ना. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स इज अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट in different direction. In both these cases, तर आपण इथपर्यंत पोहोचलेलो होतो विद्यार्थी मित्रांनो. कुठेपर्यंत पहा, तर अप्लाइड फोर्स आणि डायरेक्शन ऑफ फोर्स हे जर सेम असेल तर त्याला आपण कसं कॅल्क्युलेट करायचं पाहिलेलं आहे. लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस. तर आपण डायरेक्शननुसार ठरवलेलं आहे. When a child pull a toy cart, force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. हा फोर्स, तो म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल, जर असा जरी फोर्स अप्लाय होत असेल तर ती जी व्हेकल आहे ती सरफेसला अटॅचच चालत असते. आणि इन दिस केस, इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ वर्क डन, we have to convert the applied force into force acting along the direction of displacement. म्हणजे ज्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला आहे त्याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट पाहायला मिळालं. एफ हा अप्लाइड फोर्स आहे. एफ जो आहे हा कोणता फोर्स आहे, अप्लाइड फोर्स आहे, कारण एवढा फोर्स. आणि F1 बी इट्स कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे ते एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट मेन्शन करते, हा फोर्स मेन्शन केला जातो. आणि मग त्यासाठी फॉर्म्युला आला. F1 काय मेन्शन केलंय, F1 इज अ फोर्स. लेट अस F बी द अप्लाइड फोर्स अँड F1 बी द कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे F1 हाही एक प्रकारचा फोर्स आहे ज्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट पाहायला मिळतं. लेट अस S बी द डिस्प्लेसमेंट
and the amount of work is equal to F1 into S. F1 काय झालं मग फोर्स झाला आणि त्यामुळं ते क्रिएट होणारा डिस्प्लेसमेंट. The force F is applied in the direction of sting, that is an angle is horizontal. Angle horizontal आहे. Horizontal म्हणजे अगदी बेसला. तर त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू काय येईल? थिटाची व्हॅल्यू 0 येईल. बरोबर ना? मे अँगल that string make with the horizontal, that we can determine the component F1 of this force F which can act the horizontal direction by means trigonometry. आता या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्रीचा कन्सेप्ट वापरलेला आहे. cos theta is equal to hypotenuse base upon hypotenuse. बेस काय आहे हा F1. F1 हा एक आपण फोर्स कन्सिडर करतो आहोत. बरोबर ना? आणि F म्हणजे हा हायपोटेनस आहे आणि मग ती व्हॅल्यू आपण या कॉस थिटामध्ये ठेवली. F1 इज इक्वल टू F कॉस थिटा. वर्क काय आहे? अप्लाइड फोर्स कोणता? F1 आहे. F1 इंटू एस. F1च्या ठिकाणी F कॉस थिटा ठेवला आणि W इज इक्वल टू F कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 1 येते. कॉस थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 0, तर 0ची व्हॅल्यू म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू काय येते? कॉस 0ची व्हॅल्यू काय येते? 1 येते आणि कॉस 0 1 आल्यामुळं हे इक्वेशन ॲज इट इज. या ठिकाणी कॉस 0ची व्हॅल्यू काय येते? या ठिकाणी अँगल किती आहे? हा 90साठी आपण मेन्शन केला आहे. कॉस 90ची व्हॅल्यू येते 0 आणि कॉस 90ची व्हॅल्यू जर 0 आलं तर टोटल वर्क डन 0 येतं. आणि या ठिकाणी कॉस 180ची व्हॅल्यू मायनस येते आणि त्यानुसार याला कुठलंही साईन येत नाही. याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह वर्क. इथं मात्र कुठलंही वर्क होत नाही, दॅट इज अ 0 वर्क. आणि या ठिकाणी डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर. बघा याच बाजूला लिहितो डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, ही डायरेक्शन आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं. इथं काय आहे? हा झाला डायरेक्शन ऑफ फोर्स आणि हे काय झालं? डिस्प्लेसमेंट. हे कसे आहेत? एकमेकाला परपेंडिक्युलर. बघा ना, हे परपेंडिक्युलर आहे. इथं मात्र कंडिशन वेगळी आहे. डायरेक्शन ऑफ फोर्स आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट हे दोघं एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणून हे झालं मायनस. इट इज अ मायनस साईन, इट इज अ 0 साईन आणि इट इज अ प्लस साईन. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन असते तर पॉझिटिव्ह वर्क. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकामेकाला परपेंडिक्युलर असतील तर 0 वर्क. आणि डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकामेकाला अपोजिट असतील तर नेगेटिव्ह वर्क. तर हे अशा प्रकारचे एक्सप्रेशन आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा मुद्दा या ठिकाणी संपतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. तर तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूयात. ओके, चला ठीक आहे. थँक्यू. थँक्स अ लॉट.